नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा ते खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. तर मार्केटमध्ये असा नायलॉनचा साबुदाणा मिळतो किंवा तो घरीही कसा बनवायचा ते मी पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा असा साबुदाणा असतो. त्या साबुदाण्याचा आपल्याला चिवडा करायचा आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 ते 3 हिरवी मिरची, आपल्याला टेस्टनुसार साखर टाकायची आहे, पिठी साखर, शेंगदाणे आणि साबुदाणा तो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मग चला करू. त्यासाठी आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे. आधी थोडे जास्त गरम करून घ्यायचे तेल. नंतर मग आपण जेव्हा त्याच्यामध्ये साबुदाणा टाकू तेव्हा ते लो फ्लेम करून घ्यायचे. असा चेक करून घ्यायचे. पूर्ण साबुदाणा आपला खुलला की मगच बाकीचे टाकायचे. थोडे थोडे करून तळायचे ते आपल्याला. आणि जरी खुलले तरी ते आतमध्ये कडक राहून जातात, त्याच्यामुळे थोडे जास्त वेळ तळायचे. एकदम पटकन बनणारा असा आपला उपवासाचा फराळ. कोणताही उपवास असू द्या, गुरुवार, सोमवार, एकादशी. ते सर्व तळलेले साबुदाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. ते पण छान असे गोल्डन ब्राऊन करायचे. अशा पद्धतीने नंतर आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. ती पण छान तळू द्यायची आहे, ओलावा जाईपर्यंत तिच्यातला. अशा पद्धतीने नंतर आपल्याला त्याच्यावर साखर टाकून घ्यायची आहे, पिठी साखर. थोडा गोड असला की छान लागतो तो. आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ कमीच टाकायचं आहे आपल्याला. आणि गरम गरमच तो चाळायचा आहे की आपलं साखर आणि मीठ पूर्ण चिवड्याला छान लागून जाईल. बघा, असा आपला हा साबुदाण्याचा चिवडा तयार झाला. तर जर कोणाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.